काही पोरींनी बापाच्या घरी इतक्या मजा हल्ल्या महाराज का जेवलेलं ताट धुवायचं सुद्धा नाही, असं लुटून द्यायची, भाऊजाईला बोलणे बसावं म्हणून. असा नवरा मिळाला तिला, कांदे लावायच्या टोळीची मुकादम झाली. हे तिचं काय प्रारंभ. आणि काही पोरींनी महाराज गरिबीत मुली शिकल्या, काय कष्ट त्या पोरींना, शाळेला दप्तर फाटकं, कपडे शाळेचा एक ड्रेस तो रविवारी धुवायचा. शाळेत जर सहलीची नोटीस आली आणि 50 रुपये जर भरायचे असले, त्या काळात 50 म्हणजे लय झाले, तर त्या पोरीनं दर तासाला उभं राहायचं. का माझी आई मला 50 रुपये देईल हो, पण माझ्या आईला कुणाच्या तरी शेतात कामाला जावं लागेल आणि ते मला पटणार नाही, मला सहलीला. आणि ती पोरगी हुशार राहायची शाळेत, शिक्षकाची अपेक्षा अशी राहायची त्या मुलीनं सहलीला यावं, कारण शिक्षकाची अपेक्षा अशी होती ही मुलगी गरिबाच्या घरात शिकली पण विद्वान आहे, हिला पुढे भविष्यात चांगले दिवस येतील. आणि त्या मुलींना सहलीला पैसे नव्हते, त्या पोरींचं प्रारब्ध बदललं महाराज. असा नवरा मिळाला त्यांना का कमराला कपाटाच्या चाव्या आल्या आणि घरातले कारभार त्यांच्याकडे गेले. Download ShareChat.